नमस्कार. गुरुदेव ज्योतिषालयामध्ये तुमचे स्वागत. फेब्रुवारी महिना कन्या राशीच्या जातकांसाठी मनन, संयम आणि स्वतःला अधिक खोलवर समजून घेण्याचा ठरेल. हा काळ तुम्हाला थांबवून विचार करायला लावणार आहे. गेल्या काही काळात जे घडून गेले, ते निर्णय घेतले गेले, त्याचे परिणाम आता हळूहळू समोर येताना दिसतील. मन सतत विश्लेषण करत राहील. काही गोष्टी योग्य होत्या याची जाणीव होईल, तर काही ठिकाणी सुधारणा करावी लागेल असे वाटेल. हा महिना बाह्य घडामोडीपेक्षा अंतर्गत बदलांचा अधिक आहे. महिन्याच्या सुरुवातीला कामाच्या बाबतीत थोडा ताण जाणवू शकतो. अपेक्षेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या येऊ शकतात. प्रत्येक काम परिपूर्ण करण्याची तुमची सवय या काळात कधीकधी थकवणारी ठरू शकते. इतरांच्या चुका तुम्हाला सहज दिसतील, पण त्या दुरुस्त करताना शब्द जपून वापरणे आवश्यक ठरेल. कामाच्या ठिकाणी शांतपणे सातत्याने केलेले प्रयत्न हळूहळू वरिष्ठांच्या लक्षात येतील. सुरुवातीला कौतुक कमी वाटेल, तरी महिन्याच्या उत्तरार्धात त्याचे सकारात्मक संकेत मिळतील. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा महिना शिकवण देणारा आहे. नवीन पद्धती, नवीन जबाबदाऱ्या किंवा कामाची वेगळी शैली स्वीकारावी लागू शकते. बदल सुरुवातीला अस्वस्थ करणारे वाटतील, पण पुढे तेच बदल फायदेशीर ठरतील. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर लगेच निर्णय घेण्यापेक्षा माहिती गोळा करणे, स्वतःची तयारी मजबूत करणे अधिक योग्य ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नियोजनाचा आहे. प्रत्येक व्यवहार, प्रत्येक खर्च नीट तपासण्याची गरज भासेल. घाईघाईने घेतलेले निर्णय नुकसानदायक ठरू शकतात. आर्थिक बाबतीत फेब्रुवारी महिना सावधगिरीचा आहे. उत्पन्न स्थिर राहील, पण खर्च छोट्या छोट्या कारणांनी वाढू शकतो. आरोग्य, घरगुती गरजा, दुरुस्ती किंवा कामाशी संबंधित खर्च मनावर ताण आणू शकतात. पैशांच्या बाबतीत भावनेपेक्षा व्यावहारिक विचार करा. कोणतीही गुंतवणूक करताना कागदपत्रे नीट वाचा. बचतीकडे लक्ष दिल्यास महिन्याच्या शेवटी आर्थिक समाधान मिळेल. कौटुंबिक जीवनात हा महिना जबाबदाऱ्यांचा आहे. घरातील सदस्य तुमच्याकडून समजूतदारपणाची अपेक्षा ठेवतील. एखाद्या व्यक्तीची समस्या सोडवण्यासाठी तुमचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. मात्र सतत इतरांची काळजी घेताना स्वतःच्या भावना दाबल्या जाऊ नयेत याची काळजी घ्या. घरातील वातावरण कधी शांत तर कधी थोडे तणावपूर्ण असेल, पण तुमची संयमी भूमिका परिस्थिती सांभाळेल. प्रेम संबंधाच्या बाबतीत हा महिना थोडा नाजूक आहे. नात्यातील लहान सहान गोष्टी मनाला जास्त लागण्याची शक्यता आहे. जोडीदारांकडून परिपूर्णतेची अपेक्षा ठेवल्यास निराशा होऊ शकते. प्रेमात स्वीकार आणि मोकळीक आवश्यक ठरेल. मनातल्या भावना न बोलता मनात साठवल्यास दुरावा वाढू शकतो. अविवाहित जातकांसाठी ओळखी होतील, पण लगेच निर्णय घेण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला नीट समजावून घेणे महत्त्वाचे ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना शरीरापेक्षा मनाची अधिक काळजी घेण्याचा आहे. चिंता, ताण, पचनाशी संबंधित त्रास किंवा थकवा जाणवू शकतो. सतत विचार करत राहिल्यामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो. वेळेवर जेवण, साधा आहार आणि नियमित दिनचर्या पाळल्यास शरीर साथ देईल. हलका व्यायाम, चालणे किंवा श्वसनाचे सराव मन शांत ठेवण्यास मदत करतील. मानसिक पातळीवर हा महिना तुम्हाला अधिक प्रगल्भ बनवेल. स्वतःकडून आणि इतरांकडून असलेल्या अपेक्षा तपासून पाहाल. काही भ्रम दूर होतील. जे आपल्या हातात नाही ते स्वीकारण्याची तयारी मनात येईल. वाचन, लेखन किंवा शांततेत घालवलेला वेळ तुम्हाला आतून स्थिर करेल. आध्यात्मिक विचारांकडेही मन वळू शकते.
महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती हळूहळू स्पष्ट होत जाईल. कामाचा ताण कमी होईल, मनावरचा भार थोडा हलका होईल. केलेल्या प्रयत्नांचे छोटे पण समाधानकारक परिणाम दिसू लागतील. स्वतःवरचा विश्वास वाढेल आणि पुढील वाटचालीसाठी दिशा स्पष्ट होईल. एकूणच फेब्रुवारी महिना कन्या राशीच्या जातकांसाठी संयम, आत्मपरीक्षण आणि अंतर्गत स्थैर्याचा आहे. परिपूर्णतेच्या मागे धावताना स्वतःला थकवण्यापेक्षा जे शक्य आहे त्यात समाधान शोधल्यास हा काळ अधिक शांत आणि फलदायी ठरेल. गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्व राशीच्या बंधू भगिनींना हे नम्र आवाहन करण्यात येत आहे की ज्योतिष हे केवळ भविष्य सांगण्याचे साधन नसून जीवनाला योग्य दिशा देणारे एक पवित्र शास्त्र आहे. ग्रह, नक्षत्र व राशी हे आपल्या कर्माचे सूचक आहेत. त्यांच्यावर अंधविश्वास न ठेवता श्रद्धा, संयम व सदाचार याचा मार्ग अवलंबावा. जीवनातील सुखदुःख, लाभहानी, यश अपयश हे आपल्या पूर्वकर्माचे फल असून ग्रह त्यांची वेळ दर्शवितात. त्यामुळे संकटाच्या काळात खचून न जाता धैर्य धरावे आणि अनुकूल काळात अहंकार न धरता कृतज्ञ राहावे. ईश्वरावर श्रद्धा ठेवून गुरुजनांचा सन्मान करून आणि सत्कर्माचा मार्ग स्वीकारल्यास कोणतेही ग्रहदोष आपले नुकसान करू शकत नाहीत. गुरुदेव ज्योतिषालय हे कोणत्याही भीतीचे किंवा अंधश्रद्धेचे प्रचारक नसून सत्य, सेवा आणि मार्गदर्शन यावर विश्वास ठेवणारे केंद्र आहे. येथे सांगितलेले उपाय व मनःशांती, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेसाठी आहेत. प्रत्येकाने आपल्या बुद्धीचा, विवेकाचा, अनुभवाचा उपयोग करून जीवन मार्ग ठरवावा. सर्वांना आरोग्य, कुटुंब, कर्तव्य आणि मानवतेचा विचार प्रथम करावा. दान, सेवा, जप, संयम व सद्विचार यामुळे जीवन निश्चितच मंगलमय होते. गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्वांना हीच सदिच्छा व आशीर्वाद. जर आपल्याला आपले भविष्य जाणून घ्यायचे असल्यास आम्हाला खालील नंबरवर संपर्क साधावा. धन्यवाद.